हॅट्स ऑफ ब्लेड या टॉपिकमध्ये काय काय बघायचं आपल्याला? जिंक काय आहे? हॅट्स ऑफ ब्लेडचे पार्ट, धातू, हॅट्स ऑफ ब्लेडचे प्रकार, हॅट्स ऑफ ब्लेडची निवड, स्वाईन ब्लेड तुटण्याचे कारणे, स्वाईन कशी काय आहे, ब्लेड तुटण्याचे कारणे काय आहेत, हॅट्स ऑफ ब्लेडचे प्रकार काय आहेत, हॅट्स ऑफ ब्लेड कुठल्या मटेरियल म्हणजे सगळं बघायचं आपल्याला. बरोबर? कुठल्या धातूपासून बनवतात? हाय स्पीड स्टील व हाय स्पीड स्टील व हाय कार्बन स्टील या धातूपासून बनवतात. व हॅट्स ब्लेड कुठल्या लांबीमध्ये उपलब्ध असतात? वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही बघितले असेल हॅट्स ब्लेड. हॅट्स ब्लेड कुठल्या साईजमध्ये असते? एक तर 300 mm व 250 mm. बरोबर? साईज 300 mm. हॅट्स ब्लेड 300 mm व 250 mm या स्टँडर्ड लांबीमध्ये उपलब्ध असतात. बरोबर? त्याचे पार्ट्स आपण कोणते कोणते बघू आता. नंतर तुम्हाला आता हॅट्स ब्लेड कटिंग टीथ म्हणजे काय? ही बाजू समजा ज्या बाजूने आपण धातू किंवा मटेरियल किंवा पाईप प्लास्टिक काय जे असतं ते कट करतो त्याला म्हणायचं कटिंग टीथ. बरोबर? कटिंग टीथ दोन प्रकारचे हॅट्स ब्लेड असतात. काही हॅट्स ब्लेडवर दोन्ही बाजूवर कटिंग टीथ असतात, काही हॅट्स ब्लेडवर एका बाजूला असतात. बरोबर? लक्षात. दुसरं म्हणजे फेस 3 नंबर आहे क्रेस्ट म्हणजे काय? क्रेस्ट रूट आणि कटिंग कोणावरून क्रेस्ट आणि रूट म्हणजे काय? क्रेस्ट आणि रूट म्हणजे नाते असतात. तर या दोन डीप कटिंग दात्यामधलं अंतर म्हणजे त्याला काय म्हणायचं? रूट. बरोबर? क्रेस्ट म्हणजे काय? दात्याच्या वर येतो. बरोबर? रूट म्हणजे काय? त्या दात्याचा खालचा तो. क्रेस्ट म्हणजे काय? वर येतो. बरोबर? त्याचा पिच म्हणजे काय? पिच म्हणजे काय असते? पिच म्हणजे काय असते? दोन दात्यामधील अंतर असते. आता ब्लेडचा पिच म्हणजे काय? दोन दात्यामधील अंतर. दात्यांचा पिच म्हणजे दोन दात्यामधील अंतर. आणि ब्लेडचा पिच म्हणजे काय? ब्लेडची थिकनेस. त्याचा ब्लेडचा पिच म्हणजे काय? ब्लेडची थिकनेस. बरोबर? आता हे प्रकार आता प्रकारामध्ये सुरुवातीला त्याच्या हार्डनेसवरून यांचा ब्लेडचे दोन प्रकार पडतात. हार्डनेसवरून दोन प्रकार पडतात. कोणते? पहिले ऑल हार्ड ब्लेड आणि फ्लेक्सिबल ब्लेड. तर ऑल हार्ड ब्लेड म्हणजे कसं? इथे बघा या ब्लेड बनलेलं आहे ऑल हार्ड ब्लेड. ऑल हार्ड ब्लेड. ऑल हार्ड म्हणजे कसं? त्या ब्लेडला पूर्ण हार्डनिंग केलेली आहे. त्याच्यावर म्हणजे हीट ट्रीटमेंट करून पूर्ण या ब्लेडला हार्ड केलेले. बरोबर? ब्लेडला हार्ड केलेला आणि दुसरी काय असते? फ्लेक्सिबल ब्लेड. फ्लेक्सिबल म्हणजे कसं? त्याचे फक्त दुसरा एक प्रकार असतो त्या ब्लेडला फक्त त्याचे दाते हार्ड केलेले असतात. बरोबर का? फक्त दाते ट्रीटमेंट करून दाते हार्ड केलेले असतात. बाकी त्याचा हार्ड वगैरे काय केलं नसतं. हार्डनेस करून दिले किती प्रकार पडले? दोन. लक्षात. ऑल हार्ड ब्लेड आणि फ्लेक्सिबल ब्लेड. ब्लेडच्या प्रकारामध्ये पहिल्या तर हार्डनेस करून दोन प्रकार पडतात. हार्डनेस करून